ठाण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। ठाण्यामध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। आतापर्यंत 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचूनही राहिलंय। हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। रविवार असल्यामुळे आज ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी नाहीये। सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाहीये। ठाणे इथल्या नितीन कंपनीच्या मुख्य मार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। ठाण्यात काल मध्यरात्रीपासूनच पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळत आहेत। मी सध्या ठाण्यातील हायवेवरून नितीन कंपनीच्या भागातून आढावा घेतोय। खरं तर पाऊस जो आहे तो सतत सुरू आहे ठाण्यात, पण जसं ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचतं तसं यंदा ठाण्यात कुठेही पाणी साचलं नाहीये। विशेष बाब म्हणजे की आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सुद्धा प्रश्न आज निर्माण झालेला नाही। ठाण्यातील रस्ते मोकळे आहेत आणि जे महत्त्वाचे सखल भाग आहेत ठाण्यातील, त्यात मग वंदना असेल, वंदना बस डेपो असेल, तलावपाळीचा रस्ता असेल किंवा वृंदावन सोसायटीच्या आजूबाजूचा भाग असेल, त्या ठिकाणीही सुद्धा पाण्याचा निचरा जो आहे तो करण्यात आलेला आहे। कोणत्याही भागात पावसामुळे पाणी साचले नाही, पण ठाण्यात सतत येऊन जाऊन पावसाची संततधार जी आहे ती सुरूच आहे। आताही ठाण्यातील नितीन कंपनी असेल किंवा मग ठाणे महानगरपालिकेचा परिसर असेल, ह्या ठिकाणी पावसाची रिमझिम जी आहे ती सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा ठाणे।